Okay, let's look at the next example of VBT. The complex is FeH2O5NO plus 2. The complex ion has a plus 2 charge on it, and this one is a nitrosilium NO plus nitronium or nitrosilium ion. This ligand has a plus 1 charge. Water, we know it is a neutral ligand, it has 0 charge, so AP is in a plus 1 oxidation state. AP कशामध्ये प्लस 1 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये ह्या कॉम्प्लेक्समध्ये. ते सगळ्यात महत्त्वाचं का तर मोस्ट कॉमनली आपल्याकडे एपी कशामध्ये असतो प्लस 2 मध्ये, किंवा एपी कशामध्ये असतो प्लस 3 मध्ये, प्लस 2 और प्लस 3. पण हा जो काही कॉम्प्लेक्स आहे, द कॉम्प्लेक्स विच गिव्स ब्राउन कलर ड्युरिंग अ ब्राउन रिंग टेस्ट ऑफ नायट्रेट आयन्स. नायट्रेट आयनची जी टेस्ट आहे पी ब्लॉकमध्ये, की नायट्रेट आयनची टेस्ट करताना ब्राउन कलर येतो, तर तो ब्राउन कलर जो येतो इट इज ड्यू टू दिस कॉम्प्लेक्स. म्हणून इकडे म्हणलंय बघ मी इकडे की इट इज ऑल्सो नोन ॲज ब्राउन रिंग कॉम्प्लेक्स. इट इज ऑल्सो नोन ॲज ब्राउन रिंग कॉम्प्लेक्स. आता ही एक एक्सेप्शनल केस आहे. याच्यामध्ये एपी एक तर कशामध्ये प्लस 1 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये, हा लिगंड आहे तो पण प्लस 1 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये. इकडे ते जाऊ देत, ते नाही महत्वाचं. महत्वाचं काय की याची जी काही जॉमेट्री आहे किंवा याचा जो काही आपण म्हणा जॉमेट्री म्हणण्यापेक्षा याचं जे काही नेचर आहे की याच्यामध्ये किती पेअरिंग होणार, कुठलं हायब्रिडायझेशन होणार आहे आपण प्रिडिक्ट नाही करू शकत डायरेक्टली. एक्सेप्शनल केस आहे म्हणून आपल्याला हा डेटा दिलाय बघ त्यांनी की एक्सपेरिमेंटली इट हॅज बीन फाउंड दॅट द मॅग्नेटिक मोमेंट ऑफ दिस कॉम्प्लेक्स इज 3.83 बोर मॅग्नेटन. की ह्यांना काय कळलंय बाबा की हा जो कॉम्प्लेक्स आहे एक्सपेरिमेंटली कळलं आपल्याला की हा कॉम्प्लेक्सची जी मॅग्नेटिक मोमेंट आहे इट इज 3.83 बोर मॅग्नेटन. आता जर तुझ्याकडे मॅग्नेटिक मोमेंट 3.83 बोर मॅग्नेटन आलं तर आपण जर हे सॉल्व्ह केलं एन साठी की नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स किती, तर आपल्याला माहितीच आहे की नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन असेल 1 तर 1.7 बोर मॅग्नेटन. नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन 2 असतील 2.8 बोर मॅग्नेटन. नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन 3 असतील 3.8 बोर मॅग्नेटन. नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स आर 4 then 4.9 बोर मॅग्नेटन. इफ देर आर 5 अनपेड इलेक्ट्रॉन्स द मॅग्नेटिक मोमेंट इज 5.9 बोर मॅग्नेटन. मग आत्ता जर 3.8 बोर मॅग्नेटन आहे मॅग्नेटिक मोमेंट, दॅट मीन्स देर आर 3 अनपेड इलेक्ट्रॉन इन दिस कॉम्प्लेक्स. हा जो कॉम्प्लेक्स आहे त्याच्यामध्ये एपी कडे आपल्याकडे काय राहणार आहे, देर विल बी 3 अनपेड इलेक्ट्रॉन्स. तर आपण त्या टाईपमध्ये पेअरिंग करणार आहे की जेणेकरून याच्याकडे 3 अनपेड इलेक्ट्रॉन शिल्लक राहिले पाहिजेत. इकडे काढलंच आहे बघ देर आर 3 अनपेड इलेक्ट्रॉन्स. तर इकडे म्हणलंच आहे अबो कॉम्प्लेक्स हॅज 3 अनपेड इलेक्ट्रॉन्स. हा जो कॉम्प्लेक्स आहे याच्याकडे 3 अनपेड इलेक्ट्रॉन पाहिजेत बिकॉज एक्सपेरिमेंटली वी हॅव फाउंड दॅट इट हॅज अ मॅग्नेटिक डायपोल विच इज 3.83 बोर मॅग्नेटन. ठीक आहे. आता मग आता एपी हुज ॲटॉमिक नंबर इज 26. एपीचा ॲटॉमिक नंबर 26 आहे आणि आपल्याला माहिती आहे त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 3d64s2. AP has the electronic configuration 3d64s2 outer shell electronic configuration. Now AP is in a plus 1 oxidation state. AP जर प्लस 1 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये तर आउटर मोस्ट शेल म्हणजे ही जी 4s आहे त्याच्यामधून एक इलेक्ट्रॉन निघून जाणार. 4s मधून एक इलेक्ट्रॉन निघून गेला की इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय बनेल 3d64s1 3d64s1. आणि तेच इथं आहे बघ की AP प्लस 1 हॅज अ इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 3d64s1. मग हे बॉक्स कन्फिगरेशन लिहिलंय आपण त्याचं की 3d6 1 2 3 4 5 6 आणि 4s1 3d6 4s1. आता हा जो लिगंड आहे NO प्लस याच्यामध्ये नायट्रोजन डोनर आहे आणि नायट्रोजन डोनर आहे तर आम्हाला माहिती आहे दिस लिगंड इज अ स्ट्रॉंग फील्ड लिगंड. हा लिगंड कसला आहे स्ट्रॉंग फील्ड लिगंड. फक्त नंबर ऑफ लिगंड्स एकदम कमी आहेत, हा एकच आहे आणि बाकीचे 5 लिगंड्स कोण आहेत H2. आता आपल्याला माहिती आहे की H2 आहे हा एक कोण आहे वीक फील्ड लिगंड आणि NO एक कोण आहे स्ट्रॉंग फील्ड लिगंड. आणि नंबर ऑफ वीक फील्ड लिगंड्स किती आहेत 5. नंबर ऑफ स्ट्रॉंग फील्ड लिगंड्स किती आहेत इकडे 1. तर ह्या केसमध्ये जास्त पेअरिंग होत नाही. ह्या केसमध्ये आपण जर पेअरिंग केलं असतं कम्प्लीट की हा इलेक्ट्रॉन काढला इथे पेअर केला, हा इलेक्ट्रॉन काढला इथे पेअर केला, तर अनपेड इलेक्ट्रॉन किती राहिला असता एकच. आपण जर म्हणलं असतं इकडे की NO इज अ स्ट्रॉंग फील्ड लिगंड अँड NO लिगंड कॉजेस पेअरिंग ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन. मग अनपेड इलेक्ट्रॉनचं पेअरिंग जर केलं असतं तर हा इलेक्ट्रॉन इकडे आला असता पेअर झाला असता हा गेला, हा इलेक्ट्रॉन इकडे आला असता पेअर झाला असता हा पण गेला. म्हणजे इथे आला तो इलेक्ट्रॉन इथे आला तो इलेक्ट्रॉन आणि एक काय शिल्लक राहिला असता अनपेड इलेक्ट्रॉन. पण एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन आपल्याला सांगतं दिस कॉम्प्लेक्स हॅज अ 3 अनपेड इलेक्ट्रॉन. मग याच्याकडे जर 3 अनपेड इलेक्ट्रॉन पाहिजेत, आत्ता बघ सिच्युएशन काय 1 2 3 4 5.
आत्ता 5 अनपेड इलेक्ट्रॉन्स आहेत. एकाच इलेक्ट्रॉनचं जर आपण पेअरिंग केलं, इथे हा इलेक्ट्रॉन काढला आणि पेअरिंग केलं, तर आता अनपेड इलेक्ट्रॉन किती राहिले बघ, 1 2 3. म्हणून ही बाळा एक्सेप्शनल केस आहे. H2O is a weak field ligand and NO plus is a strong field ligand. Here NO plus causes pairing of one electron. Pairing of one electron की एक इलेक्ट्रॉन अनपेड काढायचा आणि इकडे आणून त्याचं काय करायचं, पेअरिंग. दॅट्स इट, बाकी करायचं नाही पेअरिंग. आणि मग हे राहिले आपल्याकडे 3 अनपेड इलेक्ट्रॉन. इकडे म्हणलंच आहे बघ, इफ ऑल इलेक्ट्रॉन्स आर पेड अप अनपेड इलेक्ट्रॉन्स विल बी 0. नाही, अनपेड इलेक्ट्रॉन 0 नाहीत राहणार. इफ ऑल इलेक्ट्रॉन्स आर पेड, अनपेड इलेक्ट्रॉन्स किती आहेत, 1 2 3 4 5 अनपेड इलेक्ट्रॉन आहेत. तर पेअरिंग केलं तर एक अनपेड इलेक्ट्रॉन शिल्लक राहणार आहेत. इकडे थोडंसं आपण काय करूयात, करेक्शन करूयात याच्यामध्ये. इफ ऑल इलेक्ट्रॉन्स आर पेड अप अनपेड इलेक्ट्रॉन विल बी 1. अनपेड इलेक्ट्रॉन विल बी, unpaired electron will be 1. But experimentally we have found that this complex has 3 unpaired electrons. पण आम्हाला एक्सपेरिमेंटली कळलं बाबा की हा कॉम्प्लेक्स कडे काय, देर आर 3 अनपेड इलेक्ट्रॉन्स. आणि 3 अनपेड इलेक्ट्रॉन आहे म्हणून आम्ही सगळ्यांचं पेअरिंग नाही करणार. आम्ही फक्त 4s मधला इलेक्ट्रॉन काढला आणि इकडे त्याचं काय करून टाकलं, पेअरिंग करून टाकलं. मग बघ हे 3 अनपेड इलेक्ट्रॉन्स राहिले, 1 2 3. आणि कॉम्प्लेक्स आहे, कॉम्प्लेक्सचा कोऑर्डिनेशन नंबर आहे 6, H2O5NO. तर टोटल 6 लिगंड्स अटॅच आहे. कोऑर्डिनेशन नंबर जर 6 आहे, कोऑर्डिनेशन नंबर 6 आहे, तर हायब्रिडायझेशन काय असू शकतं, D2sp3. किंवा हायब्रिडायझेशन काय असू शकतं, sp3d2. आता D2sp3 चे चान्सेसच नाहीयेत का, तर तेवढे डी नाहीयेतच आपल्याकडे अवेलेबल, इनर डी एमटी. मग हायब्रिडायझेशन कुठलं होणार, sp3d2. आता हायब्रिडायझेशन कुठलं होणार, sp3d2 आउटर कॉम्प्लेक्स. बस मग ते लक्षात ठेवायचं इथे की हा जो आत्ताचा कॉम्प्लेक्स होता, ब्राउन रिंग कॉम्प्लेक्स, it has a sp3d2 hybridization. It is octahedral complex. Outer complex, it is a high spin complex because number of unpaired electrons are 3. आणि आउटर डी यूज केला आपण. आउटर डी यूज झाला की आपण म्हणतो हाय स्पिन कॉम्प्लेक्स. आणि याच्यामध्ये 3 अनपेड इलेक्ट्रॉन होते, 1 2 3. 3 अनपेड इलेक्ट्रॉन होते म्हणून पॅरामॅग्नेटिक इन नेचर अँड द मॅग्नेटिक डायपोल इज 3.8 बोर मॅग्नेट. मॅग्नेटिक मोमेंट जी आली याची, इट इज 3.8 बोर मॅग्नेटर. आणि एक्सपेरिमेंटली हीच फाइंड झाली. ओके, तर ही केस लक्षात ठेवायची, इट इज अ एक्सेप्शनल केस. पुढे आता हे जे दिसतंय तुला NiNH36+2. आता NH3 न्यूट्रल लिगंड आपल्याला माहितीच आहे, 0 चार्ज. मग Na वरती चार्ज किती, +2. तरच ओव्हरऑल कॉम्प्लेक्स वरती चार्ज किती, +2. आता Na चा ऍटॉमिक नंबर 28, त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय असतं, 3d8 4s2. न्यूट्रल निकेल हॅज इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 3d8 4s2. आणि निकेल जर +2 मध्ये असेल तर 4s मधले 2 इलेक्ट्रॉन गेले, 4s मधले 2 इलेक्ट्रॉन गेले, इथं किती झालं, 3d8 4s0. तर ही ती सिच्युएशन, 3d8 4s0. आता आपल्याकडे निकेल +2 मध्ये 3d8 4s0. आणि आता NH3 बिहेव्स ॲज अ स्ट्रॉंग फील्ड लिगंड अँड कॉजेस पेअरिंग ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स इन सेंट्रल मेटल ॲटम लाईक Ap+3. सेंट्रल मेटल आयन्स म्हण, इन सेंट्रल मेटल आयन्स लाईक Ap+3, Cobalt+3, Cu+2, कॅडमियम काय म्हणूयात आपण +3. तसल्यामध्ये with other central atom it acts as weak field ligand. Other central atoms in lower oxidation state. म्हणजे कसले, Ap+2, Cobalt+2, Chromium+2. की हे जे लोअर ऑक्सिडेशन स्टेट मध्ये +2 मध्ये, यांच्याबरोबर हा जो NH3 लिगंड आहे, इट विल ऍक्ट ॲज अ वीक फील्ड लिगंड. तो पेअरिंग करत नाही. आता Na मध्ये पण काय झालंय बघ, Ni मध्ये इथे काय सिच्युएशन आहे बघ. आता एक तर कोऑर्डिनेशन नंबर 6 आहे बघ, इकडे कोऑर्डिनेशन नंबर 6 आहे. आता हा जो Ni+2 मध्ये 3d8, आता NH3 इथे आला आणि पेअरिंग जर केलं तर हा इलेक्ट्रॉन गेला आणि इथे पेअरिंग झालं, तरी पण एकच डी मिळतोय. आपल्याला हायब्रिडायझेशन कुठलं करावं लागेल, D2sp3 और sp3d2. तर D2sp3 चे चान्सेसच नाहीयेत कुणामध्ये,
Na+2 मध्ये D2sp3 होऊ शकत नाही का, तर 2D मिळू शकत नाहीत आपल्याला. इकडे हा 3D8चा हा इलेक्ट्रॉन काढला आणि इकडे पेरिंग केलं तर एकच D एम्प्टी मिळतोय. मग आता काय करायचं, पेरिंग नाही करायचं. तर इकडे आम्ही म्हणलं हेन्स इन दिस कॉम्प्लेक्स NH3 डज नॉट कॉज पेरिंग ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स. याच्यामध्ये NH3 पेरिंग करत नाही. एक्झॅक्टली सिमिलर लक्षात ठेवायचं. Ap+2 मध्ये NH3 पेरिंग करत नाही. कोबाल्ट+2 मध्ये NH3 पेरिंग करत नाही. नीट लक्षात ठेवायचं की लोअर ऑक्सिडेशन स्टेटमध्ये जे आहेत हे Ap कोबाल्ट+2 यांच्यामध्ये NH3 नो पेरिंग. यांच्यामध्ये NH3 काय करत नाही, पेरिंग करत नाही. आता हे क्रिस्टल फील्ड थिअरीवरती डिपेंडंट असतं की डी ऑर्बिटल्स किती स्प्लिट होतात इन अ क्रिस्टल फील्ड. व्हीबीटी वरून सगळंच सांगता येत नाही. हे व्हीबीटीचं स्वतःच लिमिटेशन आहे बाळा, की व्हीबीटी सगळे शेप्स वगैरे काही प्रिडिक्ट करत नाही. त्यामुळे आपल्याला एक्सेप्शनल केसेस लक्षात ठेवाव्या लागतात. मग ठीक आहे, 3D8 आहे तसंच ठेवलं आम्ही, याच्यामध्ये काही पेरिंग केलं नाही. मग आता हायब्रिडायझेशन कुठलं होणार पुढे, sp3d2. पेरिंग नाही केलं, हायब्रिडायझेशन होणार आता sp3d2. तर झालं, मग sp3d2 हायब्रिडायझेशन केलं आम्ही. ऑक्टायड्रल कॉम्प्लेक्स, कोऑर्डिनेशन नंबर 6 तर विषयच नाही. ऑक्टायड्रल कॉम्प्लेक्स, आउटर डी यूज केला, आउटर कॉम्प्लेक्स हाय स्पिन कॉम्प्लेक्स, आणि 2 अनपेड इलेक्ट्रॉन होते. then it is a paramagnetic. If there are unpaired electrons, if there is only one unpaired electron, if there is at least one unpaired electron is present in a complex, it is paramagnetic in nature. आता तर 2 आहेत. तर paramagnetic complex आहे with magnetic moment of 2.8 बोर मॅग्नेटन. लक्षात ठेवायचं. आता इकडे कोबाल्ट+3 C2O4 3- ही पण एक एक्सेप्शनल केस आहे. का आता हा जो लिगंड आहे C2O4 ऑक्झलेट आयन, C2O4-2 और ऑक्झलेट -2 म्हणजे कोण आपल्याला माहितीच आहे, C डबली बॉन्डेड ऑक्सिजन आणि इकडे काय O- आणि अजून एक काय O-, बायडेंटेट लिगंड. हा सेंट्रल मेटल ॲटमला अटॅच होणार थ्रू ऑक्सिजन ॲटम्स. बायडेंटेट लिगंड. दिस बायडेंटेट लिगंड इज अ वीक लिगंड. हा बायडेंटेट लिगंड एक वीक लिगंड आहे. बट इन दिस कॉम्प्लेक्स 3OX- म्हणजे 3 ऑक्झलेट आयन्स causes pairing of unpaired electrons. स्वतः C2O4-2 हा एक वीक लिगंड आहे, पण इथं ते 3 आहेत आणि किलेशन इफेक्ट, रिंग फॉर्मेशन वगैरे, त्याच्यामुळे एवढी एनर्जी मिळते की जे अनपेड इलेक्ट्रॉन्स आहेत ते होतात पेड. अनपेड इलेक्ट्रॉनचं पेरिंग होऊन जातं. तर आम्हाला माहिती आहे ऑक्झलेट आयनवरती चार्ज असतो -2. 3 ऑक्झलेट आयन्स आहेत तर टोटल चार्ज किती आला, -6. मग कोबाल्ट कशामध्ये पाहिजे, +3. +3 -6 कॉम्प्लेक्सवरती चार्ज किती येईल, -3. तर कोबाल्ट+3 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये. न्यूट्रल कोबाल्ट ॲटमिक नंबर 27, इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन इज 3d7-4s2. कोबाल्ट जर कशामध्ये +3 मध्ये, तर याच्यामधून 2 इलेक्ट्रॉन गेले 4s0, आणि 3d7 मधून 1 इलेक्ट्रॉन गेला 3d6 4s0. ते कोबाल्ट+3चं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे 3d6 4s0. तर ही 3d6 ची सिच्युएशन 1 2 3 4 5 आणि 6. आता लिगंड जरी वीक आहे तरी पण एक एक्सेप्शनल केस आहे की ज्याच्यामध्ये पेरिंग होतं. म्हणून आपण काय करणार, 2D आपल्याला एम्प्टी करायचे. तर इथला एक इलेक्ट्रॉन आला, पेरिंग केलं. इथला पण इलेक्ट्रॉन काढला, पेरिंग केलं. 2D आपल्याला मिळाले. बघ इथे एम्प्टी, वॅकंट ऑर्बिटल, वॅकंट ऑर्बिटल, वॅकंट ऑर्बिटल, वॅकंट ऑर्बिटल, वॅकंट ऑर्बिटल, वॅकंट ऑर्बिटल. नाउ द हायब्रिडायझेशन विल बी D2sp3. D2sp3 इनर डी यूज केला. इनर कॉम्प्लेक्स लो स्पिन कॉम्प्लेक्स, इट इज अ डायमॅग्नेटिक कॉम्प्लेक्स. का आता अनपेड इलेक्ट्रॉनच संपले. हे 3D आहे तसं कॉपी केलं इकडे. आणि D2sp3 हायब्रिड ऑर्बिटल 6 वॅकंट ऑर्बिटल्स. इन दिस वॅकंट ऑर्बिटल्स दॅट ऑक्झलेट आयन विल शेअर इट्स लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. 6 कॉर्डिनेट बॉन्ड बनवणार तो, इथे दाखवलंच आहे. मग अनपेड इलेक्ट्रॉनच नाही कॉम्प्लेक्समध्ये. CO+3 कडे अनपेड इलेक्ट्रॉनच जर नसेल कॉम्प्लेक्सकडे, कॉम्प्लेक्स इज अ डायमॅग्नेटिक इन नेचर. कॉम्प्लेक्स इज डायमॅग्नेटिक इन नेचर अँड इट इज अ लो स्पिन कॉम्प्लेक्स. का तर सगळे इलेक्ट्रॉन्स पेअर झाले. इट इज अ इनर कॉम्प्लेक्स. का तर हायब्रिडायझेशन कुठलं, D2sp3. कोऑर्डिनेशन नंबर 6, इट इज ऑक्टायड्रल कॉम्प्लेक्स. ओके, तर हे संपलं आपल्याकडे. काय हे संपलं बाळा आपल्याकडे, VBT बॅलन्स बॉन्ड थिअरी. हे आपल्याकडे संपलं, बॅलन्स बॉन्ड थिअरी. आता क्रिस्टल फील्ड थिअरी आहे. क्रिस्टल फील्ड थिअरीचं काय झालंय, थोडंसं कोविडमध्ये क्रिस्टल फील्ड थिअरी तुम्हाला काय केली, स्किप केली आहे त्यांनी. तर आपण जातो कशामध्ये, डायरेक्ट आयसोमेरिझम.
आयसोमेरिझम. आता थोडंसं पीपीटीचा कलर चेंज करून टाकलाय, व्हाईट कलरचं बॅकग्राऊंड घेतलंय का तर ते थोडंसं इरिटेटिंग वाटतंय. व्हाईट कलरमध्ये मला लिहायला सुद्धा एकदम सिम्पल पडतं याच्यावरती. ओके, तर आता बघ आयसोमेरिझम. आता आयसोमेरिझम आपल्याला माहितीच आहे, आयसोमेरिझम 2 टाईपचं असतं. जुनं झालं आपल्यासाठी ते की आयसोमेरिझम आहे, आपल्याला माहिती आहे आयसोमेरिझम इज क्लासिफाईड इंटू 2 टाईप्स. एकदम तू काही लिहू नको, एकदम रफमध्ये लिहिणार आहे की आयसोमर्स आपण 2 टाईपमध्ये क्लासिफाय केलेत ओव्हरऑल. कसे? कॉन्स्टिट्यूशनल आयसोमर्स, कॉन्स्टिट्यूशनल आयसोमर्स, और दीज आर ऑल्सो कॉल्ड एज स्ट्रक्चरल आयसोमर्स. आणि अजून दुसरे कुठले? शबास, स्टेरिओ आयसोमर्स. जे ऑर्गॅनिक मध्ये केले तेच इथे, काही चेंज नाही. जे ऑर्गॅनिक मध्ये केलं सेम फंडे इकडे. कॉन्स्टिट्यूशनल आयसोमर्स, स्टेरिओ आयसोमर्स. आता कॉन्स्टिट्यूशनल आयसोमर्स म्हणजे कुठलं? आपण आयसोमर्स हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. कॉन्स्टिट्यूशनल म्हणजे आपण काय म्हणलंय? आयसोमर्स हॅव्हिंग किंवा कंपाऊंड्स हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट different sequence of bonding of atoms, but different sequence of bonding of atoms. आतमध्ये ॲटम जे बॉन्ड होतात त्यांची सिक्वेन्स काय असते? डिफरंट असते. जसं आपण कशामध्ये बघितलेत असले फंडे, असले फंडे आपण बघितलेत कशामध्ये बाळा? काय ते आपलं ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स मध्ये. चेन आयसोमेरिझम, पोझिशनल आयसोमेरिझम, मेटामेरिझम, देन काय आपलं ते फंक्शनल आयसोमेरिझम. तर यांच्यामध्ये सगळीकडे तोच फंडा होता की जे ॲटमची अरेंजमेंट आहे ते डिफरंट असायचे. आणि ॲटमच्या अरेंजमेंट जर डिफरंट असतील म्हणजे सिक्वेन्सिंग, ॲटम कसे एकमेकांना अटॅच झालेत, ही जर सिक्वेन्सच डिफरंट असेल देन दोज आयसोमर्स आर कॉल्ड ॲज अ कॉन्स्टिट्यूशनल आयसोमर्स. ॲटम्स एकमेकांना बॉन्डिंग कसं झालंय त्याची सिक्वेन्सच वेगळी आहे. दोज आर कॉल्ड ॲज कॉन्स्टिट्यूशनल आयसोमर्स ऑर स्ट्रक्चरल आयसोमर्स. तर ऑर्गॅनिक मध्ये जे काही कॉन्स्टिट्यूशनल आयसोमर्स होते ते वेगळे होते. चेन आयसोमर, पोझिशन आयसोमर, फंक्शनल आयसोमर, मेटामर्स, रिंग चेन आयसोमर्स. तर तो फंडा वेगळा. इकडे जे कॉन्स्टिट्यूशनल आयसोमर्स येणार आहेत ते वेगळे येणार आहेत बाळा. इकडे जे कॉन्स्टिट्यूशनल आयसोमर्स आहेत ते थोडेसे वेगळे आयसोमर्स आहेत. इकडे वेगळ्या टाईपचे आयसोमर्स आहेत. कॉन्स्टिट्यूशनल म्हणजे कसले? आयनायझेशन आयसोमर, आयनायझेशन आयसोमर, आयनायझेशन आयसोमर. दुसरं असतं हायड्रेट आयसोमर, हायड्रेट आयसोमर. अजून असतं लिंकेज आयसोमर, लिंकेज आयसोमर, लिंकेज आयसोमर. देन वी हॅव कोऑर्डिनेट आयसोमेरिझम, कोऑर्डिनेट किंवा कोऑर्डिनेशन आयसोमर्स, कोऑर्डिनेट आयसोमर्स. अजून एक असतं लिगंड आयसोमेरिझम, ते आपल्या बुकमध्ये नाही. लिगंड आयसोमर्स, लिगंड आयसोमर्स. आणि अजून असतं पॉलिमरायझेशन आयसोमर्स, पॉलिमरायझेशन आयसोमर्स, पॉलिमरायझेशन आयसोमर्स. तर टेक्स्टबुकमध्ये 4 असतात आपल्याकडे आणि बस मेजॉरिटी क्वेश्चन त्यांच्यावरच येतात. तरी पण हे लिगंड आयसोमर, पॉलिमरायझेशन आयसोमर आपण एकदम एक मिनिटामध्ये बघूयात की हे पण काय फंडे सिंपल आहेत, काही अवघड नाही. हा सगळ्यात महत्वाचं आपल्यासाठी काय? स्टेरिओ आयसोमेरिझम. आणि स्टेरिओ आयसोमेरिझम मध्ये आपल्याला माहिती आहे 2 टाईप असतात. ऑर्गॅनिक मध्ये होतं तेच. स्टेरिओ आयसोमेरिझम मध्ये आपल्याकडे काय असतं? जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. आणि अजून आपल्याकडे काय असतं? शबास, ऑप्टिकल आयसोमेरिझम, ऑप्टिकल आयसोमेरिझम. जॉमेट्रिकल आयसोमेरिझम, GI, सिस ट्रान्स, सिन अँटी तसले. आणि अजून कुठले? ऑप्टिकल आयसोमर्स, डी आयसोमर, एल आयसोमर तसल्या टाईपचे. तर बस इथे पण सेमच आहे. इथे जॉमेट्रिकल आयसोमेरिझम मध्ये आपल्याकडे काय असतात? सिस ट्रान्स आयसोमेरिझम, सिस और ट्रान्स आयसोमेरिझम. जास्त डिटेलमध्ये जात नाही आपण. सिस ट्रान्स आयसोमेरिझम. आणि ऑप्टिकल आयसोमेरिझम मध्ये आपण तेच बघतो, डी फॉर्म, एल फॉर्म, की कुठले कॉम्प्लेक्सेस ऑप्टिकली ऍक्टिव्ह असतील, कुठले कॉम्प्लेक्सेस ऑप्टिकली इनऍक्टिव्ह असतील. तर ऑप्टिकली ऍक्टिव्हिटीसाठी आपला क्रायटेरिया आता माहितीच आहे की द कॉम्प्लेक्सेस दोज डू नॉट हॅव एनी एलिमेंट ऑफ सिमेट्री, कॉम्प्लेक्सेस दोज डू नॉट हॅव
axis of symmetry, plane of symmetry, center of symmetry. That means when there is a lack of element of symmetry, when there is a lack of element of symmetry, when the complex have a chiral center, then that complex is optically active. When the complex does not superimpose on its mirror image, when a given complex ion does not superimpose on its mirror image, then the complex is a chiral complex, and chiral complex is optically active complex. तर जे आपण बघितलं होतं ऑर्गॅनिक मध्ये आयसोमेरिझम मध्ये तेच फंडे इकडे आहेत, बाकी काही नाही. ते लक्षात ठेवा. ते आयसोमेर्स आपण बघणार आहे. कॉन्स्टिट्यूशनल आयसोमर्स, स्टेरिओ आयसोमर्स. सगळ्यात पहिले तर कॉन्स्टिट्यूशनल आयसोमर्स बघूयात आपण. सगळ्यात पहिले काय बघूयात आपण? कॉन्स्टिट्यूशनल आयसोमर्स. ओके, तर आयसोमेरिझम पटापट उरकूयात एकदम. आयसोमेरिझम मध्ये बघ, द कंपाउंड्स हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट प्रॉपर्टीज आर कॉल्ड ॲज आयसोमर्स अँड दिस फिनॉमिनॉन इज कॉल्ड ॲज आयसोमेरिझम. Compounds having same molecular formula but different properties. Properties are different because their bonding is different. Their sequence of bonding is different. Their orientation in space is different. Stereoisomers म्हणलंच आहे कुणाला आपण. Isomers, those are having same molecular formula. Isomers, those are having same molecular formula, same sequence of bonding of atoms, but different orientation of atoms and groups in a space. Isomers having same molecular formula, same sequence of bonding of atoms, but differ in orientation of atoms and groups in a space are called as stereoisomers. म्हणजे जे जॉमेट्रिकल आणि ऑप्टिकल होते त्याची डेफिनेशन की स्टेरिओआयसोमर्स कुणाला म्हणायचं, ती पण डेफिनेशन आपण ऑर्गॅनिक मध्ये बघितली आहे तीच. आता बघ इकडे complexes show following two types of isomerism. Complexes कसला isomerism show करतात? They show structural isomerism and they shows optical isomerism. Stereoisomerism. Structural isomerism and stereoisomerism मगाशी दाखवलेला आपण. The compounds having, इकडे बघ, the compounds having same molecular formula but different structural formula and therefore different properties are called as structural isomers and this phenomenon is called as structural isomerism. काय म्हणलंय? The compounds having same molecular formula but different structure. Structure का different है? Structure is different due to different sequence of bonding. तो structure different है. Structure is different due to different sequence of bonding of atoms. Different sequence of bonding of atoms. अशा केसमध्ये जे आयसोमेरिझम अराइज होतं ड्यू टू डिफरंट सिक्वेन्स ऑफ बॉन्डिंग ऑफ ॲटम्स, दॅट टाइप ऑफ आयसोमेरिझम इज कॉल्ड ॲज स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. आयसोमेरिझम वरती क्वेश्चन येतो, लिहून ठेव. आयसोमेरिझम वरती क्वेश्चन येतो म्हणजे येतो, येईल का नाही, येतोच, लिहून ठेव. आयसोमेरिझम वरती मला क्वेश्चन येणार आहे, लिहून ठेव तिथेच. आता हे बघ की याच्यामध्ये कुठल्या टाईपचे स्ट्रक्चरल आयसोमर्स, स्ट्रक्चरमध्येच डिफरन्स असणार आहे. कुठल्या टाईपचं स्ट्रक्चरल आयसोमेरिझम आहे बघ. सगळ्यात पहिलं, सगळ्यात महत्वाचं आयसोमेरिझम आयनायझेशन आयसोमेरिझम. आयनायझेशन म्हणजे काहीतरी आयनाइज होणार आहे. कॉम्प्लेक्सेस असे की ज्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. कॉम्प्लेक्सेस असे की ज्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे पण जे आयनाइज झाले तर डिफरंट आयन्स प्रोड्यूस करतात. Isomers, those are having same molecular formula but produces different ions in aqueous solution are called as ionization isomers. ही माझी कॉमन सेन्सची डेफिनेशन. ऍक्च्युअल डेफिनेशन अशी असते. आता मी तुला काय म्हणलं की कॉम्प्लेक्सेस दोज आर हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. कॉम्प्लेक्सेस दोज आर हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट दोज प्रोड्युसेस डिफरंट आयन्स. आता हे बघ, ह्या दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय येईल बघ बरं. मॉलिक्युलर फॉर्म्युला, ह्या दोघांचाही मॉलिक्युलर फॉर्म्युला काय लिहू शकतो मी? COCl/SO4.5NH3 हा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. हा कॉम्प्लेक्स आणि हा कॉम्प्लेक्स, दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला तुला स्क्रीनवरती दिसतोय तोय बघ. COCl/SO4 चेक करतो. COCl/SO4 5NH3 दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे.
पण हे जे दोन्ही कंपाऊंड्स आहेत ॲक्वियस सोल्युशन मध्ये डिफरंट आयन्स प्रोड्यूस करतायत. चेक कर. हा जो पहिला कंपाऊंड आहे ॲक्वियस सोल्युशन मध्ये काय प्रोड्यूस करतो? Cl मायनस आयन. आणि हा जो दुसरा कंपाऊंड आहे तो ॲक्वियस सोल्युशन मध्ये काय प्रोड्यूस करतो? SO4-2 आयन. म्हणजे ज्यावेळेस हे कॉम्प्लेक्सेस आयनाइज होतात, ह्या कॉम्प्लेक्सचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, बट वेन दे आयनाइज दे प्रोड्युसेस डिफरंट आयन्स इन ॲक्वियस सोल्युशन. आणि डिफरंट आयन्स का प्रोड्यूस झाले बाळा? हे कॉम्प्लेक्सेस इन ॲक्वियस सोल्युशन प्रोड्युसेस डिफरंट आयन्स बिकॉज देर इज अ एक्सचेंज ऑफ आयन्स बिटवीन कोऑर्डिनेशन स्पियर अँड आयनायझेशन स्पियर. स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये जे लिहिलंय त्याला आपण काय म्हणतो? कोऑर्डिनेशन स्पियर. ह्याला आपण काय म्हणतो? कोऑर्डिनेशन स्पियर. आणि स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर जे असेल त्याला आपण काय म्हणतो? आयनायझेशन स्पियर. मग ते इथं असू शकतं किंवा इथे असू शकतं, कुठे पण आयनायझेशन स्पियर. सो वेन देर इज अ एक्सचेंज ऑफ anions, when there is an exchange of anions between coordination sphere and ionization sphere, it gives rise to ionization isomerism. The definition तशी असते. It arises due to interchange of anions present inside and outside the coordination sphere. This type of isomerism arises when there is exchange, when there is interchange. म्हणजे आपण त्याला exchange, when there is interchange or exchange, when there is इंटरचेंज ऑफ anions प्रेझेंट इनसाइड अँड आउटसाइड. आता हे बघ, हा Cl आतमध्ये टाकला आणि SO4 काय केला? बाहेर नेला, तर हा मिळतोय कॉम्प्लेक्स आपल्याला. अशा टाईपच्या कॉम्प्लेक्सला काय म्हणायचं? आयनायझेशन आयसोमर्स. हा आणि हा दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, बट these produces or these furnishes different ions in aqueous solution. कळतं कसं आम्हाला? की माझ्याकडे जर हा कॉम्प्लेक्स आहे COClSO4.5NH3, ह्या कॉम्प्लेक्स मध्ये मी काय टाकणार वरून? AgNO3. ह्या कॉम्प्लेक्स मध्ये मी AgNO3 टाकणार आणि ह्या कॉम्प्लेक्सनी मला जर AgCl चा प्रेसिपिटेट दिला तर हा कॉम्प्लेक्स होता. ह्या कॉम्प्लेक्स मध्ये मी AgNO3 ऍड केला, AgNO3. ह्या कॉम्प्लेक्स मध्ये मी AgNO3 ऍड केला आणि मला काय मिळालं? मला मिळाला व्हाईट प्रेसिपिटेट. मला काय मिळाला? व्हाईट प्रेसिपिटेट ऑफ BaSO4. म्हणजे याच्यामध्ये मी बेरियम क्लोराईड वगैरे ऍड केला. हे जे सोल्युशन आहे याच्यामध्ये आपण बेरियम नायट्रेट वगैरे ऍड केलं. मला जर BaSO4 चा मिळाला प्रेसिपिटेट, का तर आतमध्ये SO4-2 आयन्स फ्री आहे. पुढच्या स्लाइडमध्ये दाखवतो मला काय म्हणायचंय ते. आधी हे लक्षात घे. इट अरायझेस ड्यू टू इंटरचेंज ऑफ anions प्रेझेंट इनसाइड अँड आउटसाइड द कोऑर्डिनेशन स्पियर. याच्यावरती नोट पण लिहायला येते बोर्ड्समध्ये, याच्यावरती MCQ येतोच, म्हणजे आयसोमेरिझम वरती. त्यामुळे नीट बघून घे, नीट डेफिनेशन्स लक्षात घे. पुढे बघ काय म्हणलंय. हिअर डिफरंट आयसोमर्स आयनायझेस टू गिव्ह डिफरंट आयन्स. एकदम महत्वाचं, डिफरंट आयसोमर्स आयनायझेस टू गिव्ह डिफरंट आयन्स. ह्यांनी Cl- प्रोड्यूस केला, ह्यांनी SO4-2 आयन्स प्रोड्यूस केले. मग आता हे कळतं कसं? तर हे बघ, कळतं कसं तर काय? फर्स्ट आइसोमर गिव्स व्हाईट प्रेसिपिटेट ऑफ AgCl विथ ॲक्वियस सोल्युशन ऑफ AgNO3. म्हणजे माझ्याकडे हा जो कॉम्प्लेक्स होता कुठला? CONH3,5SO4 आणि बाहेरच्या साईडला होते Cl. हे Cl ॲक्वियस सोल्युशन मध्ये आयनाइज होणार ऍज अ Cl-. मग या सोल्युशन मध्ये ज्यावेळेस आपण AgNO3 ऍड करणार आहे, AgNO3 ॲक्वियस सोल्युशन मध्ये तुटतं वॉटर मध्ये. कशामध्ये? Ag+ मध्ये, NO3- मध्ये तुटतं हे AgNO3. मग आता हे जे फ्री Ag+ आयन्स आहेत कॉम्प्लेक्सच्या फ्री Cl- आयन्स बरोबर काय होणार? कंबाईन होणार. आणि कंबाईन झाले की आपल्याला काय फॉर्म होतो? व्हाईट प्रेसिपिटेट ऑफ AgCl. व्हाईट प्रेसिपिटेट ऑफ AgCl. आता स्क्रीनवरती तुला कंप्लीट मेकॅनिझम दिसतंय की हा जो कॉम्प्लेक्स आहे इट प्रोड्युसेस फ्री Cl- आयन्स इन aqueous solution. That's why when aqueous solution of such a complex is treated with AgNO3, Ag+ ions from the AgNO3 combines with free Cl- ions produced by complex to form white color precipitate of AgCl. And white color precipitate of AgCl confirms presence of Cl- ions in aqueous solution. They confirms presence of Cl- ions. आता AgNO3 ऍड केला आणि Cl- चा प्रेसिपिटेट फॉर्मच झाला नाही. मग आपण त्याच्यामध्ये वरून काय ऍड करणार? BaCl2. आपण काय ऍड करणार? BaCl2. आता BaCl2 आतमध्ये तुटून जाणार. कशामध्ये? Ba+2 मध्ये.
प्लस ट्वाइस Cl मायनस मध्ये, आणि कॉम्प्लेक्स सपोज आपल्याकडे कोण आहे, कॉम्प्लेक्स इज CONH3,5Cl, आणि कॉम्प्लेक्सच्या बाहेर कोण आहेत, SO4-2 आयन्स. तर कॉम्प्लेक्स ज्यावेळेस आयनाइज होणार आहे, इट प्रोड्युसेस फ्री SO4-2 आयन्स. दिस फ्री SO4-2 आयन्स विल गेट कंबाइंड विथ Ba+2 आयन्स. जर तुम्ही BaCl2 वरून ऍड केला, त्याच्यामधले Ba+2 आयन्स ह्या कॉम्प्लेक्सच्या SO4-2 आयन्स बरोबर कंबाईन होतात, अँड इट गिव्स व्हाईट कलर प्रेसिपिटेट ऑफ BaSO4 सोल्युशन. इट गिव्स व्हाईट कलर प्रेसिपिटेट ऑफ BaSO4 सोल्युशन. तर आपल्याला कन्फर्म होतं की सोल्युशन मध्ये कोण आहेत, SO4-2 आयन्स. सोल्युशन मध्ये SO4-2 आयन्स फ्री फिरतायत का, तर ते कोणाबरोबर कंबाईन झाले, Ba+2 बरोबर. सोल्युशन मध्ये जर Cl- आयन्स फ्री फिरतायत तर ते कोणाबरोबर कंबाईन होणार, AgCl बरोबर. हे कोणाबरोबर, Ba बरोबर. मग आम्हाला काय मिळणार, व्हाईट कलर प्रेसिपिटेट ऑफ AgCl, व्हाईट कलर प्रेसिपिटेट ऑफ BaSO4, डिपेंडिंग ऑन व्हॉट काइंड ऑफ आयसोमर इज देअर, की आयसोमर कुठला होता. दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला तर सेमच आहे, बट बोथ प्रोड्युसेस डिफरंट आयन्स इन ॲक्वियस सोल्युशन. बोथ प्रोड्युसेस डिफरंट आयन्स इन ॲक्वियस सोल्युशन. तर आपल्याला अशा टाईपचं डिस्क्रिप्शन येतं आणि विचारतात की कुठला आयसोमर होता. अशा टाईपचं डिस्क्रिप्शन देतात आणि विचारतात की आयसोमर कुठला होता. तर नीट लक्ष द्यायचं. पुढे आता सॉल्वेट आयसोमेरिझम और हायड्रेट आयसोमेरिझम. सॉल्वेट और हायड्रेट याची दोन नावं असतात, दिसतच येते. सॉल्वेट आयसोमेरिझम इज ऑल्सो नोन ॲज हायड्रेट आयसोमेरिझम. इफ सॉल्वंट इज वॉटर, that solvate isomerism is called as a hydrate isomerism. आता कॉम्प्लेक्सेस मध्ये बघ, कॉम्प्लेक्सेस मध्ये वॉटर आहे दोन टाईपचं असतं. इथे दाखवतो मी तुला की हे जे वॉटर मॉलिक्युल्स आहेत, कोऑर्डिनेशन स्पिअरच्या आतमध्ये स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये लिहिलेले जे H2 आहेत, किती पण नंबर मध्ये असू देत, these H2O acts as ligands. These H2O acts as ligands. They forms coordinate bonds. They form coordinate bonds with central metal ion. That's it. The H2O molecules, those are inside the square bracket. H2O molecules, those are inside कोऑर्डिनेशन स्पियर आर नोन ॲज लिगंड्स. त्यांना काय म्हणायचं, लिगंड्स. त्यांनी ऍक्च्युअली हा जो सेंट्रल ॲटम आहे त्याच्याबरोबर काय फॉर्म केलेत, कोऑर्डिनेट बॉन्ड्स फॉर्म केलेत. आता ह्या कोऑर्डिनेशन स्पियरच्या बाहेर जे H2O दिसतात, दीज आर नोन ॲज वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. म्हणजे आम्हाला माहिती आहे की ज्यावेळेस ॲक्वियस सोल्युशन मधून एखादा सॉल्ट आम्ही काय करतो, डिहायड्रेटेड फॉर्म मध्ये मिळवतो. ॲक्वियस सोल्युशन आहे, ॲक्वियस सोल्युशन इव्हॅपोरेट करायचं, वॉटर रिमूव्ह करायचं आणि आपल्याला एक सॉलिड सॉल्ट मिळेल. मग सॉलिड सॉल्ट मध्ये काय होतं की जे सॉलिडचे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहेत, त्या कॉन्स्टिट्युएंट पार्टिकलच्या मध्ये जी एम्प्टी स्पेसेस असतात, ही एम्प्टी स्पेसेस, ह्या एम्प्टी स्पेसेस मध्ये काही H2O मॉलिक्युल्स काय होतात, ट्रॅप होतात. हे सगळे सॉलिड पार्टिकल्स आहेत, हे सगळे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहेत सॉलिडचे. आणि सॉलिडच्या कॉन्स्टिट्युएंट पार्टिकलच्या आतमध्ये ज्या वॅकंट पोझिशन्स आहेत, वॉइड्स आहेत, त्या वॉइड्स मध्ये कोण जाऊन बसू शकतं, H2O मॉलिक्युल्स. अँड इट इज नोन ॲज वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. आणि स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये जे H2O मॉलिक्युल्स आहेत, हे ऍक्च्युअली पार्टिकलच्या आतमध्ये असतील H2O. ते दोन्ही H2O डिफरंट आहेत बघ. ह्या स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये जो H2O लिहिलाय तो ऍक्च्युअली त्या कॉम्प्लेक्सच्या मॉलिक्युल मध्ये, आणि स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर जे H2O लिहिलेत ते कोण आहेत, दोज आर ऍक्टिंग एज अ वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. एकदम महत्वाचा, आधी फंडा कळला पाहिजे. एक्सक्यूज, की स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमधले H2O कुठले, स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर H2O कुठले. तर सगळं बाळा डिटेलमध्ये चालू आहे, म्हणून सिलेबस संपायला वेळ लागतो. उगीच आपलं काहीतरी पुस्तकातली तुतानी वाजवायची आणि नाचायचं स्टेटस लावून, हे मला जमत नाही आणि हे माझ्या रक्तात नाही. प्रत्येक टॉपिक मी तुला तेवढ्याच डिटेलमध्ये शिकवलाय की जेणेकरून तुला प्रत्येक MCQ सुटावा त्यातला. बाकी माझं काही पोर्शन जर उरकायचं असतं तर पुस्तकातलं शिकवून मी कधीच उरकलं असतं. मी कशाला एवढे दिवस बसू आणि एवढं कशाला डिटेलमध्ये सांगू. तर नीट लक्ष दे. तुला काय म्हणलं असतं, हायड्रेट आयसोमेरिझम इज नोन ॲज वेन एव्हर देर इज अ एक्सचेंज ऑफ वॉटर मॉलिक्युल्स, वेन देर इज अ एक्सचेंज ऑफ वॉटर मॉलिक्युल्स इनसाइड अँड आउटसाइड द कोऑर्डिनेशन स्पियर.
when there is exchange of water molecules inside and outside the coordination sphere, it is known as hydrate isomerism. संपलं. मग हे बघ, इथं H2O6 आतमध्ये, इथं H2O एक बाहेर गेला, इथं 2 H2O बाहेर आले, आतमध्ये 4 H2O, त्यांना म्हणायचं हायड्रेट आयसोमर. जा घरी, संपला सिलेबस. की नाचायचं डिंग चिटकिंग टिंग चिटकांग डिंग चिटकिंग. तसं नसतं वाळा, दिसतं तसं नसतं, म्हणून तर जग फसतं. ठीक आहे, वेळ लागतं का, तर सगळेजण आपण त्या सिच्युएशन मधून गेलो आहात. एवढं इझी नाही. प्रत्येक फंडा क्लिअर पाहिजे, त्यावेळेस एमसीक्यू सुटतात आणि त्याच्यावरती ऍडमिशन आहे. सिलेबसवरती ऍडमिशन नाही. तुला किती कळलंय त्याच्यावरती ऍडमिशन बेस्ट आहे बाळा. आणि एवढं जर आपल्याकडे जर हुशार पब्लिक असतं तर दरवर्षी IITत एक जण गेला असता, दरवर्षी डॉक्टर झाला असता. कोण होता आपल्याकडे? IITत किती जण जातात? 0. MBBS ला किती जण जातात आमच्यातले? 0. आमच्यातले पळतात कुठं? रशियाला. आमच्यातले पळतात कुठं? युक्रेनमध्ये. का? तर आम्हाला सिलेबसच माहित नाही ना येतो कुठला, म्हणून. तर जाऊ देत, हे नीट लक्षात घे की तुला H2O कळलं, के लिगंड्स आहेत, H2O लिगंड्स आहेत, आणि हे काय? वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन वाले H2O आहेत. मग आता बघ डेफिनेशन काय. इट अरायझेस, काय म्हणलंय बघ डेफिनेशन मध्ये, इट अरायझेस ड्यू टू इंटरचेंज ऑफ एनायन्स प्रेझेंट इनसाइड द कोऑर्डिनेशन स्पियर विथ सॉल्वंट मॉलिक्युल्स प्रेझेंट आउटसाइड द कोऑर्डिनेशन स्पियर ॲज क्रिस्टलायझेशन मॉलिक्युल्स. आता एवढी मोठी डेफिनेशन जी मी दिली आहे ती ऍक्च्युअल दिली की आता बघ, आता तुला काय करायचंय, हा एक कॉम्प्लेक्स आहे. हे जे तिन्ही कॉम्प्लेक्स आहे, तिन्ही कॉम्प्लेक्सचा फॉर्म्युला काय? सेम. तिन्ही कॉम्प्लेक्सचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. क्रोमियम क्लोराइड .6H2, CrCl3.6H2, सगळ्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय? तोच CrCl3.6H2. मग हे जे तिन्ही मॉलिक्युल्स आहेत हे डिफरंट आहेत, हे कशावरून कळतं आम्हाला? स्पेक्ट्रोकेमिकल डेटा. ह्यांच्या ॲक्वियस कलरचा, म्हणजे हे आपण वॉटरमध्ये ऍड केले सगळे ॲक्वियस सोल्युशन मध्ये, आणि जर त्यांचा कलर चेक केला तर प्रत्येकाचा कलर काय येतो? डिफरंट. एक व्हायलेट कलरचं मिळतंय, एक ग्रे ग्रीन कलरचं मिळतंय, आणि एक सोल्युशन कसलं मिळतं? ग्रीन कलरचं. काही जण याला ब्ल्यू ग्रीन पण म्हणतात, असू देत, त्यांनी काही फरक पडत नाही. ग्रे ग्रीनच्या ऐवजी काही जण याला ब्ल्यू ग्रीन म्हणतात. तर होतंय काय की कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला तर सेमच आहे, पण ॲक्वियस सोल्युशन वेगवेगळ्या कलरचं आहे. कलरला आपण म्हणतो स्पेक्ट्रोकेमिकल डेटा. वेगवेगळ्या कलरचं काय? का तर आतमध्ये ॲटमची अरेंजमेंटच डिफरंट आहे, म्हणून हे कॉम्प्लेक्स डिफरंट आहे. ते एकमेकांचे कोण आहेत? हायड्रेट आयसोमेरिझम आहेत. आता झालं काय बघ, एक H2O तुला बाहेर काढायचा आहे. एक H2O जर तू बाहेर काढला, एक H2O तू बाहेर काढला, तर आता कुठल्या तरी क्लोरीनला आत घेऊन जावं लागेल रे, नाही तर इकडे ह्या क्रोमियमचे 6 बॉन्ड कसे बनणार? म्हणून एक Cl आतमध्ये गेला आणि एक H2O काय आला? बाहेर आला. म्हणजे आता जे एक्सचेंज झालंय सॉल्वंट मॉलिक्युलचं, दॅट एक्सचेंज ऑफ सॉल्वंट मॉलिक्युल इज इन कॉन्ज्युगेशन विथ एक्सचेंज ऑफ एनायन. सॉल्वंट मॉलिक्युल तर बाहेर आला, पण बाहेरून एक अनायन काय झाला? आतमध्ये गेला. अजून बघ की सपोज तो इथून 2 H2O बाहेर काढले, तू इथून 2 H2O बाहेर काढले, आणि आता आतमध्ये तुला 6 बॉन्ड बनवायचे, तर इथून 2 क्लोरीन आतमध्ये काय करावे लागतील? ऍड करावे लागतील. मग तुला हा कॉम्प्लेक्स मिळाला बघ. आतमध्ये H2O4च राहिले, 2 कोण गेले आतमध्ये? एनायन्स. आणि बाहेर कोण आले? 2. वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. H2O ट्वाइस नाही लिहायचं, .ट्वाइस H2O लिहायचं, का ते वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन आहे. मग हे जे आहे बाळा, ह्याला काय म्हणायचं? हायड्रेट आयसोमेरिझम. आपण सिंपल डेफिनेशन सांगतो, आपण एकदम सिंपल डेफिनेशन देतो. आपण अशा टाईपची डेफिनेशन देतो की आयसोमेरिझम that arises due to exchange of H2O molecules inside and outside coordination sphere is called as hydrate isomerism. Is called as hydrate isomerism. ह्याला म्हणायचं बाळा hydrate isomerism. Isomerism that arises due to exchange of H2O molecules
एनायन्सच एक्सचेंज झाले तर आयनायझेशन आयसोमेरिझम. दिस सॉल्वेट आइसोमेरिज्म, सॉल्वंट मॉलिक्यूल एक्सचेंज झाले. दिस सॉल्वंट आइसोमेरिज्म और हायड्रेट आइसोमेरिज्म इज अ स्पेशल केस ऑफ आयनायझेशन आइसोमेरिज्म. जसं आयनायझेशन आइसोमेरिज्म मध्ये एनायन एक्सचेंज झाले, तसे बाळा इकडे हायड्रेट आइसोमेरिज्म मध्ये काय झाले, H2O मॉलिक्युल्स एक्सचेंज झालेत आउटसाइड अँड इनसाइड ऑफ कोऑर्डिनेशन स्पियर. आउटसाइड अँड इनसाइड ऑफ कोऑर्डिनेशन स्पियर काय झाले, H2O मॉलिक्यूल एक्सचेंज झाले. फक्त H2O मॉलिक्यूल डायरेक्ट एक्सचेंज नाही होत, त्यांच्याबरोबर काय एक्सचेंज होतंय, एनायन्स. म्हणून इथे डेफिनेशन थोडीशी मॉडिफाय केली मी की इट अरायझेस ड्यू टू इंटरचेंज ऑफ एनायन्स प्रेझेंट इनसाइड द कोऑर्डिनेशन स्पियर विथ सॉल्वंट मॉलिक्युल्स. विथ सॉल्वंट मॉलिक्युल्स. तुम्ही आपली ही डेफिनेशन लिहायची टेक्स्टबुक मधली, सिंपल, परीक्षेत झालं. ह्याला आपण काय म्हणतो, हायड्रेट आइसोमेरिझम. तर इथे एक्झाम्पल आहे बघ हायड्रेट आइसोमेरिझमचं. आणि हायड्रेट आइसोमेरिझम आपल्याला कळले कसे, तर त्यांचा स्पेक्ट्रोकेमिकल डेटा डिफरंट आहे. आणि एकदा सीईटी मध्ये यांचे कलर्स विचारले होते बघ. इतक्या खालच्या पातळीला जातात सीईटीच्या एक्झाम मध्ये की कॉम्प्लेक्सचे कलर सुद्धा विचारतात. आणि तुम्हाला विचारतात की ह्याचे आइसोमर्स किती असतात, ह्याचे स्ट्रक्चरल आइसोमर्स किती. स्ट्रक्चरल हा जो फॉर्म्युला आहे ह्याचं पुढे अजून काही असू शकतं, पण याचे स्ट्रक्चरल आइसोमर्स किती. स्ट्रक्चरल म्हणलं तर आपल्याला माहिती आहे की हा फक्त काय शो करू शकतो, याच्यामध्ये एनायन्स तर एक्सचेंज होऊ शकत नाही, कारण एनायन्स फक्त एकाच टाईपचे, क्रोमियम Cl3. अजून जर एखादा असता ब्रोमीन वगैरे याच्या बरोबर तर ठीक आहे, मग कोऑर्डिनेशन स्पियरच्या बाहेर ब्रोमीन, आतमध्ये Cl. कधी आतमध्ये ब्रोमीन, कधी बाहेर Cl. आयनायझेशन आइसोमर. आता आयनायझेशन आइसोमेरिझम दाखवूच शकत नाही. आयनायझेशन आइसोमेरिझम साठी कमीत कमी 2 एनायन्स पाहिजेत. कमीत कमी कॉम्प्लेक्स मध्ये काय पाहिजेत, 2 एनायन्स. तर त्या 2 एनायन्स मध्ये काय होऊ शकतो, एक्सचेंज. इट गिव्स राईज टू आयनायझेशन आइसोमेरिझम. याच्यामध्ये काय होऊ शकतं, हायड्रेट आइसोमेरिझम फक्त. आणि हायड्रेट आइसोमेरिझम मध्ये याच्यामध्ये काय होतं, 3 कॉम्प्लेक्स बनतात, हा, हा आणि हा. तर असाही क्वेश्चन सीईटी मध्ये येऊन गेलाय की हा जो कंपाऊंड आहे CrCl3.6H2O हा किती हायड्रेट आइसोमेरिझम शो करतो, किंवा हा किती स्ट्रक्चरल आइसोमेरिझम शो करतो. तर हा किती स्ट्रक्चरल आइसोमेरिझम शो करतो, 3. लक्षात ठेवायचं आणि यांचे कलर्स लक्षात ठेवायचे, दॅट्स इट. आता काय की हे जे कंपाऊंड्स आहेत, हे कंपाऊंड्स हे आपल्याला वेगवेगळ्या टाईपचा AgClचा प्रेसिपिटेट देणार आहे. हा ज्यावेळेस आयनाइज होईल त्यावेळेस हा किती Cl मायनस देईल बघ ना. याचा 1 मोल जर आपण वॉटरमध्ये टाकला तर हा काय देणार आहे, 3 मोल Cl मायनस आयन्स. याचा जर 1 मोल वॉटरमध्ये टाकला तर हा आपल्याला काय प्रोड्यूस करणार सोल्युशन मध्ये, 2 मोल Cl मायनस आयन्स. याचा जर 1 मोल आपण वॉटरमध्ये टाकला तर हा काय प्रोड्यूस करणार आहे, 1 मोल ऑफ Cl मायनस आयन. मग आता ही जी सोल्युशन्स आहेत वेगवेगळी, ह्या तिन्ही कंपाऊंडची जी सोल्युशन्स आहेत त्यांच्यामध्ये जर मी AgNO3 ऍड केला, प्रत्येकामध्ये मी काय ऍड केला, AgNO3, तर पहिल्या सोल्युशन मध्ये मला काय मिळणार, 3 मोल AgCl प्रेसिपिटेट. 3 मोल AgClचा प्रेसिपिटेट. ह्या सोल्युशन मध्ये मला काय मिळणार, 2 मोल AgCl प्रेसिपिटेट. याच्यामध्ये मला काय मिळणार, 1 मोल AgCl प्रेसिपिटेट. म्हणजे सगळ्यांमध्ये जर AgClचा प्रेसिपिटेट डिफरंट मिळाला, सगळ्यांमध्ये AgClचा प्रेसिपिटेट डिफरंट मिळाला म्हणजे सगळे डिफरंट टाईप मध्ये आयनाइज होतात. आणि H2SO4 बरोबर जर ट्रीट केले यांचे 1 मोल, H2SO4 बरोबर जर यांचे 1 मोल ट्रीट केले तर H2SO4 जे लागणार आहे आपल्याला क्वांटिटी ती पण डिफरंट लागणार आहे. H2SO4 इज अ डिहायड्रेटिंग एजंट. H2SO4 च्या आतमधले वॉटर मॉलिक्यूल नाही काढू शकत. हा, इथले 1 मोल वॉटर मॉलिक्यूल साठी 1 मोल आम्हाला H2SO4 लागेल. इथला 2 मोल H2SO4 साठी 2 मोल H2SO4 लागेल. तर इथं ते लिहिलंय बघ. ठीक आहे. आता जो थर्ड टाइप आहे इट इज नोन ॲज लिंकेज आइसोमेरिझम. लिंकेज आइसोमेरिझम